विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। न्याय नमस्कार, BBS न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी सरिता परदेशी, नाशिकहून। चला तर सुरू करूया आजचे बातमीपत्र। पहिली बातमी कल्याणहून। कल्याणमध्ये पोलिसांचा रूट मार्च। हिंदू आणि मुस्लिमांचे सण येणार आहेत। गुढीपाडवा आणि रमजान ईदचे हे दोन्ही सण शांततेच्या मार्गाने साजरे व्हावेत। लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, त्यासाठी पोलिसांच्या रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते। कल्याणच्या सहजानंद चौकातून दुर्गाडी ते दूध नाका असा हा पोलीस रूट मार्च काढण्यात आलाय। या प्रकारचे नियोजन अन्य संवेदनशील ठिकाणीही केले जाणार आहे। जनतेला या रूट मार्चच्या माध्यमातून आवाहन आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणत्याही सोशल मीडियावरील पोस्ट फॉरवर्ड करू नका, जेणेकरून त्यातून जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकेल। आपले सण उत्साहाने आनंदाने साजरे करताना दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने साजरे करा, असे आवाहन कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केले आहे। आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पूर्ण कल्याण आणि डोंबिवली पूर्ण परिमंडळामध्ये ह्या रूट मार्चचं आयोजन केलेलं आहे आणि जो आगामी हिंदू आणि मुस्लिम यांचे जे सण येणार आहे या पूर्ण आठवड्याभरामध्ये, त्याच्यामध्ये शांततेमय मार्गातून हे साजरे व्हावेत आणि लोकांनी कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये याच्याकरता हा रूट मार्च करण्यात येत आहे। त्याचा भाग म्हणून आज कल्याण पश्चिम या भागामध्ये सदानंद चौकापासून हा रूट मार्च सुरू केलेला आहे। हा पूर्ण म्हणजे दुर्गाडीपर्यंत दूध नाका वगैरे असेल, हा सगळा परिस्थिती आपण कव्हर करत आहोत आणि याच प्रकारचं नियोजन हे परिमंडळामध्ये इतर वेगवेगळ्या ठिकाणी जे संवेदनशील भाग आहे अशा ठिकाणी या रूट मार्चचं आयोजन केलं जाणार आहे। आणि या माध्यमातून सर्व जनतेला एकच आव्हान आहे की कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नका, कोणत्याही सोशल मीडियावरती कोणत्याही पोस्ट फॉरवर्ड करू नका, जेणेकरून काही जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकेल। आपले सण अतिशय उत्साहाने आनंदाने पण दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने साजरे करण्यात यावे, अशा प्रकारचं आव्हान सर्व नागरिकांना आहे। पुढील बातमी नाशिकहून। महंत सुधीरदास महाराज यांनी पत्रकार परिषदेत म्हटले, 11 तारखेला एप्रिल 2004 ला माझी श्री महानताई घोषणा झाली। माझ्याकडे 3 आखाड्याची सही आहे, त्याचे फोटो देखील आहेत। मंदिराचे महंत आहेत, ते महंत आहेत। सन्मान पत्र दिले जाते, ते अधिकृत पत्र माझ्याकडे आहे। शैव आखाड्यांचे आमचा काहीही संबंध नाही। आमचा वैष्णव आखाडा असून नाशिक हे कुंभाचे स्थान नाही असा आक्षेप घेण्यात आला। त्यावर आम्ही बोललो, दर कुंभमेळ्याला असे होत असते, कोणावर आरोप न करता एकत्र येऊन आदर्शवत कुंभमेळा व्हावा अशी अपेक्षा आहे। माझी महंताई रद्द करण्यात आली असेल तर आखाड्याने तसं मला सांगावं। मी निर्वाणी आखाड्याचे खालसाचे श्री महंत असून 13 श्री महंत असतात, ते आखाडा परिषदेचे संत होतात। आम्ही नाशिकचे स्थानिक आहोत। नाशिकमध्ये एकूण 27 महंत आहेत, ही गोष्ट नाकारता येत नाही। आम्ही 4 कुंभमेळे बघत आहोत। या ठिकाणी वर्चस्व वादाची लढाई होते, बनाव रचला जातोय, व्यक्तिगत ईर्ष्या, भाषावाद, प्रांतवाद यांच्यामध्ये मी पडत नाही। आपण याचे का लक्ष होत आहोत हे देखील मला कळत नाहीये। असे आरोप झाले म्हणून पळून जायचे नसते। जे पुराणातले दाखले आहेत त्यांनी सांगितलं आहे की नाशिक पुराणात दाखला आहे आणि इथे कुंभमेळा होतोय। त्र्यंबकवाले श्री काळाराम मंदिराचा वंश परंपरागत पुजारी मी असून नाशिकचा आहे, महाराष्ट्राचा आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर हा प्रशासनाने निर्णय दिला आहे, त्यावर वाद करण्याची गरज नाही। सर्व एकत्र यावे, एक बैठक नाशिकमध्ये घ्यावी, त्यानंतर त्र्यंबकेश्वर मध्ये देखील बैठक घेऊन आखाडा परिषदेचं इथे नक्की कोण आहे, 13 आखाड्यांची प्रमुखांची परिषद असते। सर्वांनी समोरासमोर येऊन एकदा शास्त्रार्थ व्हावे। तिथे आमचे पण 3 महंत पाहिजेत। त्यांनी जे आखाडा परिषदेचे नाव दिले आहे ते देखील चुकीचे आहे। प्रयागराजमध्ये आखाडा परिषद अस्तित्वात नव्हती। स्थान मंदिराचे महंत आहेत, ते तर राम जन्मभूमीच्या नित्यगोपाल दास महाराजांचे शिष्य आहेत।
असं नाही करता येत ना. तुम्ही कसं काय ठरवणार? आणखी एक आक्षेप असा आहे की खरा कुंभमेळा जो आहे तो वर्षानुवर्ष त्र्यंबकेश्वरलाच भरवला जातो. त्याच ठिकाणी अमृताचे थेंब कुशावर्तामध्ये पडलेले आहेत. नाशिकचा आणि कुंभमेळ्याचा काही संबंध नाही. सतीश शुक्ला अध्यक्ष परिषद तिथे आहेत, त्यांनाही बोललं. लक्ष करण्याचं काय कारण तिथे असं आहे की गेली 4 कुंभमेळे आम्ही या ठिकाणी पाहत आहोत आणि सातत्याने प्रशासनाची सहकार्याची भूमिका घेत असतो. यामध्ये वर्चस्ववादाचा वाद आहे की वर्चस्व कोणी करावं, आणि काही मंडळींचं पर्पजली असं म्हणणं असतं की ही मंडळी नको, ही अभ्यासू आहेत, ही चांगले विषय मांडतात, प्रशासनाबरोबर टायअप चांगला ठेवू शकतात, अशा पद्धतीचे लोक नको, म्हणून अशा पद्धतीचा बेनाव रचून बदनामी करण्याचा हा घाट आहे असं मला वाटतं. कोण करते? पण आता तुमच्या समोर बोललेत ना कोण बोलतायत ते. नाही, पण मग तुम्ही चांगला डायलॉग करता शासनाशी, हे सर्व साधू महंतांच्या दृष्टीने चांगलं आहे. मग असं असताना तुम्हाला असं आहे की व्यक्तिगतरित्या हा भाषावाद, प्रांतवाद, अन्य काही विषय यामध्ये मी आता पडत नाही. आपण पुन्हा केव्हा तरी याविषयी करूया. आणि गेल्या वेळेला सुद्धा माझे गुरुदेव महाराज या ठिकाणी असताना सुद्धा एक महिला या ठिकाणी आणून ठेवली आणि त्या महिलेने सरळ बलात्काराचे आरोप करून त्यांनाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता. ज्या योगे प्रशासनावरती त्यांनी जास्ती आरूढ ओढू नये, त्यांना धारेवर धरू नये म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, इतका गलिच्छ प्रयत्न या गेल्या वर्षीच्या नाशिक कुंभामध्ये झाला होता. मला वाटतं आपण स्थानिक आहोत, नाशिककर आहोत, आपल्या केलं होतं महाराज म्हणजे हा गलिच्छ प्रयत्न? हा तुम्हाला पत्रकार, तुम्ही सगळं माहिती आहे तुम्हाला. हा सगळा हा विषय हा सगळा विषय तुम्हाला माहिती आहे सगळा. तर अशा पद्धतीने त्याला कुठलंही वादंगाचं स्वरूप देता येऊ नये. आणि आपण नाशिककर आहोत, आपली इच्छा हीच आहे की प्रयागचा कुंभमेळा जसा जगामध्ये आदर्शवत म्हणून पोहोचला तसाच नाशिकचा व्हावा. एवढीच करण्याचं काय कारण? काय कल्पना नाही, मी काहीच सांगू शकत नाही. लक्ष आपण का होत आहोत, लक्ष कोण करत असेल करावं त्यांनी पण आता लक्ष. तुमच्या बाबतीत असे प्रश्न उपस्थित केलेले आहे, यावर तुम्ही काय करणार आहात? कशा करता आम्ही नाशिक आणि कुंभमेळ्याकरता प्रयत्न करणारच. चांगला व्हावा याकरता अवश्य असं आरोप झाले म्हणून काय पळून जायचं असतं का? असं काही नाही. पण ज्या एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या. हा वाद सुरू झाला नाशिक की त्र्यंबकेश्वर, त्याचं पुढे काय? असं आहे की सर्व 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 जे पुराणातले दाखले आहेत या ठिकाणी त्यांनी इथे दिलंय तिथे की पृथिव्याम कुंभयोगश्च चतुर्थ्याम भेद उच्यते विष्णुद्वारे तीर्थराजे अवंत्याम गौतमी तटे, असं स्पष्ट म्हटलंय पुराणांमध्ये. सगळ्या पुराणातले दाखले नाशिक म्हटलंय. जो वाद झाला आहे त्यानुसार त्र्यंबकेश्वरला ही मंडळी स्नान करतात. वारंवार दर कुंभाच्या आधी हा प्रश्न उपस्थित करण्याची काही आवश्यकता नाही. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे त्र्यंबकवाल्यांनी, शैव आखाड्यांनी तिकडे शांततेने स्नान करावं. वैष्णव आखाडे या ठिकाणी होतील. मी काळाराम मंदिराचा वंशम परंपरागत पुजारी घराण्याचा 27वा वंशज आहे. मी पुरोहित आहे, मी महंत आहे, त्यामुळे नाशिककर आहे, महाराष्ट्रातला आहे, ओरिजिनल महाराष्ट्रातला आहे. त्यामुळे माझं कर्तव्य आहे की नाशिकचा कुंभमेळा उत्कृष्टातला उत्कृष्ट व्हावा, याकरता आम्ही प्रशासनाचा पाठपुरावा करणार. ती भूमिका आमची कुठलीही असेल, यामध्ये कुठलाही वादंग नाही, विवाद नाही. आणि कोणी कितीही विरोध केला आणि कोणी कितीही दगड फोडले तरी आम्हाला जे योग्य कार्य करायचे, जे सन्माननीय कार्य, प्रशासनाशी जी सामंजस्याची भूमिका घ्यायची आहे ती आम्ही घेणार म्हणजे घेणार. पण आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहात की नाशिक त्र्यंबकेश्वर हेच योग्य आहे की त्र्यंबकेश्वर नाशिक त्र्यंबकेश्वर याचा निर्णय झालाच आहे, प्रशासनाने निर्णय दिलाच आहे या विषयावरती. या विषयावरती ऑलरेडी जे डॉक्युमेंट्स आहेत ते दिलाच आहे, पहिल्यापासून निर्णय दिलाच आहे ना. हा वाद काय करण्याची आवश्यकता आहे? आता काल कोणीतरी ते कौलाचार्य होते, त्यांनी मला अगदी खरं दूषणाची मालान भक्तिदासांना उपमा दिली. आम्ही प्रभू रामचंद्राचे भक्त आहोत, आम्हाला कसल्या अशा उपमा देतायत तुम्ही? असं योग्य नाही. आणि महंतांना किती अक्कल आहे, मग तुम्ही या समोर शास्त्रार्थ करूया आपण, असं आहे ना. तुम्हाला जर असं वाटत असेल तर शास्त्रार्थ करावा, आपण बसावं. परंतु काल जी भूमिका झाली, त्र्यंबकेश्वर मधले आमचे सर्व पुरोहित आणि सगळ्या मंडळींशी बोलणं झालं की हा वाद आपल्याला कुठल्याही पद्धतीत वाढवायचा नाही. यांनी चांगला संदेश समाजापुढे जाणार नाही. अनाकारण समाजामध्ये रॉंग मेसेज जातो, तो आपण थांबवावा. तुम्ही
असं आवाहन करतायत त्या त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांना की सगळ्यांनी एकत्र यावं, शास्त्रार्थ करावा. आता असं आहे की आम्ही उलट पुढील बातमी नांदेडहून. चंद्रकांत हंडोरे यांची पत्रकार परिषद. भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे हे एका कार्यक्रमानिमित्त नांदेड दौऱ्यावरती आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. यावेळी ते म्हणाले की फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये काही समाजकंटक हे जातीय तेढ निर्माण करून काळीमा फासण्याचे काम करत आहेत. हे सध्या अत्यंत गलिच्छ राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. त्यांचा स्मृतिदिन हा व्याख्यानमालेच्या रूपानं या ठिकाणी होतोय. या कार्यक्रमामध्ये माननीय गवई साहेबांच्या पत्नी श्रीमती कमलताई गवई साहेब पण आहेत. अनेक नेते या ठिकाणी येत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा जो चळवळीचा वारसा आहे, हा वारसा जसा बॅरिस्टर खोब्रागडे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, BC कांबळे, भंडारे साहेब या नेत्यांनी तो चळवळीचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. त्यांच्याच तालमीमध्ये शिकलेले, समाजकार्य पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणारे मामा येवले हे त्याच मुशीतनं तयार झालेले नेते होते. आणि या नेत्यानं आयुष्यभर समाजाचं हित जपण्याचं काम केलं. बाबासाहेबांची चळवळ पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. अशा या नेत्यांना आपण सुद्धा श्रद्धांजली वाहिली पाहिजे. कारण ह्या जुन्या जाणत्या नेत्यांनी समाजाचं हित बघण्याचंच काम केलं आणि मग आता ते राहिले नाही आहेत. त्यांच्या स्मृती आहेत, त्यांचे विचार आहेत, त्यांचा आदर्श आहे, तो पुढच्या पिढीनं घेतला पाहिजे. यासाठी अशा कार्यक्रमांना जाणं अगत्याचं आहे. त्यानिमित्तानं त्यांना अभिवादन होईल आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी मी इथे आलो. साहेब, देशामध्ये महाराष्ट्राला एक वेगवेगळी ओळख आहे, वेगवेगळ्या महापुरुषांचा होता वारसा या महाराष्ट्राला लागलेला आहे. सध्या परिस्थितीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाची हत्या झालेली आहे, खून झालेला आहे पोलीस कोठडीत. त्यानंतर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे. पाठीमागं झालेले अनेक प्रश्न उकरून वेगवेगळ्या घटना घडत आहेत. एक वेगळा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रामध्ये ह्या घटना घडत आहेत. याकडे कसं पाहता तुम्ही? अत्यंत दुर्दैवी आहे सगळं. ज्या महापुरुषांनी छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहूराजे या महापुरुषांनी या महाराष्ट्रालाच नव्हे देशाला एक वैचारिक आणि सर्व धर्म समभावाचा वारसा दिलेला आहे. तो वारसा ज्या पद्धतीनं महाराष्ट्र पुढं घेऊन चाललेला आहे त्याला काळिमा फासण्याचं काम समाजातलेच काही समाजकंटक करत असतात. ते कधी धर्माच्या नावानं, कधी जातीच्या नावानं, कधी गुंडागर्दीच्या नावानं हे सगळं होत राहिलेलं आहे. याला आळा घालण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होत असतो, परंतु दुर्दैवानं त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यासाठी मग मोर्चे, आंदोलनं वगैरे करावे लागतात. सोमनाथ सूर्यवंशीसारखा अत्यंत तरुण कार्यकर्ता, ज्याला पोलिसांच्या मारहाणीमुळे ज्याचा मृत्यू झाला, ते प्रकरण धसास लावण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलनं झाली. आता हे संतोष देशमुखांचं प्रकरण बघा की म्हणजे माणसं. पुढील बातमी वर्ध्याहून. नववर्षाच्या स्वागतासाठी विविध उपक्रमांचे आयोजन. श्रीराम मंदिर देवस्थान समितीचा उपक्रम. नववर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. श्रीराम मंदिर देवस्थान व श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये सकाळी पाडवा पहाट, तसेच स्कूटर रॅली, श्रीराम प्रभात फेरी, श्रीराम मंदिरात नवरात्र उत्सव, शोभायात्रा, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत. पाडवा पहाट या कार्यक्रमाला गायक मंगेश बोरगावकर तसेच श्रावणी वांगळे यांची उपस्थिती असणार आहे. शोभायात्रेमध्ये बँड, दिंड्या, झाकी, श्रीराम ढोल ताशा पथक असणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून श्रीराम मंदिर देवस्थान
तसेच श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जात आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. वैशिष्ट्य ठरलेला आणि गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने सुरू असलेला पाडवा पहाटचा कार्यक्रम आणि त्या पाडवा पहाटच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्याच्या आधी होणारे श्रीराम प्रभात फेरी, 14 भागामध्ये स्कूटर रॅली, या सगळ्यांची माहिती देण्यासाठी म्हणून विशेषत्वाने आपण ही पत्रकार परिषद घेतली होती. या पाडवा पहाट कार्यक्रम पुढील बातमी छत्रपती संभाजीनगरहून. सिडको वाळूज महानगरात स्वच्छता अभियान. सिडको प्रशासन, वसाहत अधिकारी यांच्यासह नागरिकांनी केले कचरा संकलन. इथे कचरा संकलन अभियान राबवण्यात आले होते आणि या संकलनासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूनेच हे अभियान राबवण्यात आलंय. या स्वच्छता अभियानात सिडको प्रशासक भागवत बिगोद, वसाहत अधिकारी स्वाती पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख दत्तात्रय वरपे, शिवसेना तालुका संघटक अनिता पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. सिडको वाळूज महानगरात कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी सुरू असूनही काही नागरिक कचरा रस्त्याच्या कडेलाच फेकत असल्याने परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे आणि परिसरात स्वच्छता नांदावी, नागरिकांनी कचरा रस्त्यावर न फेकता तो घंटागाडीत टाकावा या हेतूने परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम रुजावी या हेतूने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी नागरिकांना प्रशासक भागवत बिगोद, वसाहत अधिकारी स्वाती पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख दत्तात्रय वरपे यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र देत परिसरात स्वच्छता राखावी असे आवाहन केले. नागरिकांना कचऱ्या संदर्भात काय आवाहन? नमस्ते, मी सिडको वाळूजमध्ये वसाहत अधिकारी म्हणून सध्या कार्यभार स्वीकारलेला आहे. इथे आम्ही जे कचरा संकलन करतो त्याच्यामध्ये आम्ही आता गाड्यांचे शेड्यूल्स रेग्युलर केलेले आहेत. ते शेड्यूल नागरिकांसोबत शेअर पण केलेले आहेत. सो नागरिकांना गाडी दारात येत नाही अशी तक्रार करण्याची संधी आम्ही ठेवलेली नाही आहे. फक्त नागरिकांना मी हे निवेदन करेल की तुम्ही जिथे कचरा तयार होतो म्हणजे तुमच्या घरामध्ये तिथं तुम्ही जास्तीत जास्त जे सेग्रिगेट केलं तर पुढे त्याची विल्हेवाट लावणं आम्हाला जास्त सोपं जातं. कचरा जर एकत्र करून दिला तर तो वेगळा करणं, कारण तुमच्या घरामध्ये अगदी थोड्या प्रमाणात कचरा तयार होतो, आमच्याकडे जो कलेक्ट होणारा कचरा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्याचं सेग्रिगेशन करून त्याची विल्हेवाट लावणं हे खूप अवघड होतं. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त स्वतःच्या घरामध्ये कचरा सेग्रिगेट करून तो त्याचप्रमाणे कचऱ्याच्या गाडीमध्ये दिला तर त्याची विल्हेवाट लावणं आम्हाला खूप सोपं होईल. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी नागपूरहून. नागपूरच्या कळमना परिसरात भीषण आग लागलीये. नागपूरच्या कळमना परिसरातल्या नाका नंबर 4 परिसरातील एका गोडाऊनला भीषण आग लागली होती. स्क्रॅप आणि भंगार सामानाच्या गोडाऊनला आग लागल्याने अग्निशमन दलाच्या 3 गाड्या तिथे दाखल झाल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलाय. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल.
तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? पुढील बातमी कल्याणहून. 65 इमारतींमधील रहिवाशांना दिलासा दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. या 65 रहिवाशांना दिलासा दिला मुख्यमंत्र्यांनी. मात्र या रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांना पुढील अधिवेशनाआधी जेलमध्ये टाका. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी मागणी केली आहे. आज विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीतील 65 इमारतींसंदर्भात आज वक्तव्य केलेलं आहे. 65 इमारतीतील लोकांना बेघर होऊन देणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. आज विधानसभेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी का होईना पण आज डोंबिवलीतील 65 इमारतींना दिलासा मिळालेला आहे. त्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर त्यांनी अजून एक त्याच्यामध्ये घोषणा केली आहे की याचे जे खोटे कागदपत्र बनवणारे लोक आहेत आणि ज्यांनी लोकांची फसवणूक केली आहे त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना जेलची हवा खायला पाठवणार आहेत. पुढचं अधिवेशन यायच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेब ह्या सर्व लोकांना ज्यांनी लोकांची फसवणूक केली आहे यांना जेलमध्ये टाकतील अशी अपेक्षा आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं आहे. परंतु आता तरी तात्पुरतं या 65 इमारतीतील लोकांना दिलासा मिळाला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. पुढील बातमी नांदेडहून. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी नांदेडमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 100 सीसीटीव्ही बसवणार असे सांगितले. नांदेड शहरामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात क्राईमच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनामार्फत विविध ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आल्या आहेत. पण ते पुरेसे नसल्यामुळे येणाऱ्या काळात नांदेड शहरातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध ठिकाणी 100हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे क्राईम करणाऱ्या व्यक्तींना त्वरित पोलीस प्रशासनामार्फत अटक केली जाईल, जेणेकरून क्राईम कमी होऊन त्यासाठी महानगरपालिका व पोलीस प्रशासक उपाययोजना करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमार्फत नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. काय अवस्था आम्ही विचार करत आहोत त्यावर आमची दोन्हीची नगरपालिका ऑफिस आणि SP ऑफिस ची डिस्कशन चालू आहे. त्या एक अडवणे आणि एक त्यांचे सुटेबल जगह देणे हा दोन्ही एकच गोष्टी आहेत. असं नाही की आम्ही फक्त रिमूव्ह करणार पण ते कुठे कुठेतरी एक पर्याय द्यायला पाहिजे. क्योंकि रिझन असा आहे की त्यांना विकणे आणि जे कंझ्युमर आहे दोन्हीच्या सुद्धा वेलफेअर बघायला लागेल. तो त्यावर प्रयत्न चालू आहे. आम्ही काही प्रपोजल सुद्धा दिलेला आहे आणि मला वाटतं की फ्युचरमध्ये थोडा फार त्याच्यावर वर्कआउट होईल. सर, शेवटचा प्रश्न. शहरात आता सध्या सण उत्सवाचं वातावरण येऊ घातलेलं आहे. बरोबर. आणि CCTV आपल्याकडे त्यांची काय अवस्था आहे आणि काय नियोजन आहे पोलीस? सध्या काय आहे, एक जुना CCTV सिस्टम होता जे महानगरपालिकाने पूर्ण इम्प्लिमेंट करून दिला होता पोलीस प्रशासनाला, पण ते खूप जुनी झाली आणि आता डिस्फंक्शनल आहे. नवीन मध्ये 100 कोटीचा एक प्रोजेक्ट आहे CCTV साठी, जे इन प्रिन्सिपल अप्रुव्हल आहे आणि आता आम्ही DPR प्रोजेक्ट, डिटेल प्रोजेक्ट रिव्ह्यू हा स्टेजवर आहोत. जे DPR फायनल होईल, नंतर टेंडरिंग वगैरे होईल, फंड अवेलेबल होईल. तर आम्ही एकदम बेसिक स्टेजवर सध्या आहोत. पण हा प्रोजेक्ट 100 कोटीचा प्रोजेक्ट पूर्ण इम्प्लिमेंटेशन आणि ग्राउंडवर येण्यामध्ये थोडा वेळ लागेल. त्यापर्यंत काहीतरी एक टेम्पररी नियोजन करायला लागेल. ते आम्ही नगरपालिका सोबत, आयुक्त सर सोबत आणि कलेक्टर सर सोबत बसून जे काही टेम्पररी अरेंजमेंट जे करायला लागेल त्यावर वर्कआउट करू. एकदम से शॉर्ट टर्म मध्ये जे आता रामनवमी येत आहे, तसेच आता भीम जयंती राहणार. 6 तारीखला रामनवमी आहे, 14 तारीखला 14 पासून जयंती राहणार. त्यासाठी पोलीस डिपार्टमेंट
रेंट घेऊन जवळपास 100 CCTV आम्ही हा पॅचमध्ये ITI पासून आणि वजीराबाद चौक पर्यंत 100 CCTV जवळपास आम्ही बसवत आहोत. पण हा फक्त एक टेम्पररी अरेंजमेंट आहे. अदर एजन्सी सोबत बसून आपण थोडंसं नियोजन करू की टेम्पररी काही वर्षासाठी काही महिन्यासाठी काय आपण नियोजन करू शकतो. पुढील बातमी छत्रपती संभाजीनगरहून बेघर नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. हर्सुल येथील मूळ निवासी नगरातील बेघर नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवारा मिळण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी नागरिकांनी आंदोलनस्थळी दगडाच्या चुली पेटवल्या. हर्सुल येथील गायरान जमिनीवर बेघर लोक राहत होते. पंतप्रधान मंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने 2 दिवसापूर्वी कारवाई करून जागा रिकामी करून घेतलीये. त्यामुळे येथील नागरिकांनी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखेचे विनय वानखेडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन सुरू केले आहे. नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संसार थाटला असून आम्ही बेघर आहोत, आमची राहण्याची सोय होईपर्यंत इथे स्वयंपाक करून राहणार असे म्हणत नागरिक आक्रमक झाले आहेत. आमचे घर उद्ध्वस्त केले. लेकरं बाळा घरात असताना त्यानं बुड जर घातले त्याला आम्हाला 10 मिनिटं बी आम्हाला लेकर काढायला टाइम दिला नाही. मग सरकारची अन्याय कवक सहन करायचा आम्ही. आम्हाला आमचा हक्काचं एखादं काहीतरी द्या. त्याच्यामुळे आम्हाला तिथं नाही दिलं. आम्ही इथं येऊन बसलो. आता इथं काय निर्णय घेईन ते सरकार आम्ही पाहून घेऊ. मग नाही जर दिलं तर आम्ही हटणारच नाही आणि घेतल्याशिवाय तर आम्ही जाणारच नाही. नाही तर आम्ही या देशातले नसतील तर आम्हाला बाहेर देशामधून नेऊन सोडा. पुढील बातमी सिंधुदुर्गहून. उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस प्रजनन केंद्राची त्यांनी पाहणी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सावंतवाडी तालुक्यातील आंबोली नांगरतास येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस प्रजनन केंद्राची त्यांनी पाहणी केली. संशोधन होतं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा हा फार्म आहे आणि तो फार्म बघायचं माझं राहिलेलं होतं. मागे मीटिंग झाली होती त्यावेळेस मी म्हटलं होतं की मी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर येईल, त्याकरता आलेलो होतो. इथली सगळी पाहणी केली. इतर काही जे काही चर्चा होती ती चर्चा केली. याच्या व्यतिरिक्त मला काही बोलायचं नाही. पुढील बातमी गोंदियाहून. जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने कलिंगडाची आवक वाढलीये. दर कमी असल्याने शेतकरी चिंतेत. जिल्ह्यात प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात कलिंगड बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झालेत. जिल्ह्यात कलिंगडाची आवक सुद्धा वाढलीये. शेतकऱ्यांचा कल कलिंगड लागवडीकडे वाढू लागला आहे. मात्र यंदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात कलिंगड उपलब्ध झाले आहेत आणि याची मागणी सुद्धा वाढलीये. उत्पादन जास्त वाढल्याने कलिंगडाला दर जो मिळाला पाहिजे तसं शेतकऱ्यांना मिळत नाहीये. 10 ते 20 रुपये किलो दर मिळणारे कलिंगड आता 5 ते 10च्या आत विकत असल्याने शेतकरी चिंतेत झालेले आहेत. माझं नाव आहे विनोद कचरू खांडेकर, सातलवाडा, तालुका साकोली, जिल्हा भंडारा. आपली एकच एकड़ शेती आहे आपल्याकडे. 1 एकर शेतीमधून आपण मागल्या वर्षी 12 क्विंटल काढला होता, 12 टन. ह्या वर्षी 4 टन नाही निघाला. उन्हाळा वाढला, डिमांड वाढली, परंतु मालाची आवक वाढल्यामुळे रेट तोच राहील. त्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही. जेव्हा शेतीवाल्यांचा माल निघतो तेव्हा तीच अवस्था असते रेटाची. येणाऱ्या काळात दर वाढण्याची म्हणजे आतापर्यंत 4-5 वर्षाचा अनुभव माझा आहे की तो 7-8-6 7-8-6 बस. इरिगेशन आणि तो रजा वगैरे आहे त्याच्यातच खर्च आहे. परवडणारी आहे पण त्याला रेट मिळत नाही.
याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. मी सरिता परदेशी आपल्या सर्वांचा निरोप घेते. पाहत रहा BBS न्यूज.